साधारणतः झाडांवर अनेक प्रकारच्या अळ्यांचा, कीटकांचा हल्ला होतो। अनेक रोग झाडांना नुकसान पोहोचवतात। अशा बुरशीची लागण ही होते आणि ते झाल्याने झाड सुकतात। झाडांना सामान्यतः पांढऱ्या बुरशीचा त्रास होतो, ज्यामुळे घरातील आणि बाहेरील वनस्पतींच्या पानांवर आणि देठांवर परिणाम होतो। बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनावर, फुलांवर आणि कळ्यांवर परिणाम होतो। अशा परिस्थितीत नक्की काय उपाय करायला पाहिजे? चला तर मग मी सांगते। जर तुम्हाला तुमच्या वनस्पतींमधून बुरशी काढायची असेल तर बेकिंग सोडा नियमितपणे वापरा, जोपर्यंत झाडांमधून बुरशीचे उच्चाटन होत नाही। यासाठी बेकिंग सोडा 2 लिटर पाण्यात आणि अर्धा चमचा लिक्विड सोप वापरा। त्यानंतर या तिघांचे मिश्रण बुरशीजन्य भागावर फवारावे। कडुलिंब स्वतःच औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे। त्याचे तेल केवळ मानवासाठीच नाही तर वनस्पतींसाठी देखील खूप फायदेशीर आहे। त्याच्या मदतीने वनस्पतींवरील बुरशी ही सहजपणे काढली जाऊ शकते। यासाठी 1 लिटर पाण्यात 1 टेबलस्पून कडुलिंबाचे तेल घालून चांगले मिसळा। त्यानंतर त्या मिश्रणाची फवारणी करावी। हळदीचा वापर बुरशीनाशक म्हणून केला जाऊ शकतो, कारण त्यात बुरशी विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे झाडाला बुरशीपासून संरक्षण मिळते। यासाठी 1 चमचा हळद पावडर 2 लिटर पाण्यात मिसळून झाडांवर शिपडा। असे केल्याने बुरशी निघून जाईल। बुरशीपासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना जास्त पाणी देणे टाळा। गरज असेल तेव्हाच झाडांना पाणी द्या। ती झाडे कुंडीत असोत किंवा बागेत, तुम्ही त्यांच्या सभोवतालची आर्द्रता नियमितपणे तपासली पाहिजे। जास्त आर्द्रतेमुळे बुरशीजन्य संसर्ग होतो। व्हिनेगर हे झाडांपासून कीटक दूर करण्यासाठी एक चांगले साधन आहे। त्यासाठी 1 चमचा व्हिनेगर 2 लिटर पाण्यात मिसळून ते मिश्रण बुरशीजन्य भागांवर फवारावे। तुम्हाला दिसेल की काही दिवसांनी तुमच्या झाडांमधून बुरशीचे उच्चाटन होईल। तुमच्या वनस्पतींनाही बुरशीचा त्रास होतो का हे आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पुढेही शेतीविषयक टिप्ससाठी, माहितीसाठी आणि बातम्यांसाठी बघत राहा किसान राज।